गणपतीने शंभूदेवाला एक वर दिला होता की त्रिपुरासुराचा वध शंभूदेवाच्याच हातून होईल, शंकराच्या. आणि शंभूदेवाला त्रिपुरारी हे नाव आहे ना, त्रिपुरारी श्लोक, त्रिपुरा पौर्णिमा वगैरे त्यावेळेला उत्सव असतो. तर त्रिपुरारी हे नाव कसं पडलं शंभूदेवाला, म्हणजे महादेवाला, त्यावेळी थोडक्यात सांगायचा प्रयत्न. त्रिपुराला कळले नाही, त्रिपुराला कळले नाही ते गणरायाचे, त्रिपुराला कळले नाही गणरायाचे देणे. गणरायाने त्रिपुरासुराला आशीर्वाद दिला भरभरून, पण तो आशीर्वाद होता की शाप होता हे त्या त्रिपुरासुराला समजलेलं नव्हतं. किंवा काय होतं तसं मंडळी, आशीर्वाद आहे की शाप आहे. कसं झालं, आता आम्ही माशावाले ना, टेप करून घेवा, खोटा बोलेल तो नंतर. आम्ही माशावाले, खरंच माशावाले, ते आंबेवाले, पण आम्ही एकमेकाला देतो. ते आंबे देतात, मी मासे देतो. पण ते आंबे केव्हा देतात, पाऊस पडल्यानंतर, डागळलेले. तसं मी पण काय करतो, ती खटवी असते ना, खटवी खतासाठी वापरतात, ती देतो. त्याला म्हणजे काय प्रवास आहे, कोळंबी आहे, खातो, पुन्हा पण मागतो. असं जमेचा भाग आहे ना, वेळेला टाका काय झालं, एक गृह्य मध्य ऋषी होते. गृह्य मध्य ऋषी गणाना त्वाम गणपती, या गणपतीच्या मंत्राची उत्पत्ती या ऋषीने केली. नाव काय त्याचं, गृह्य मध्य ऋषी. पहिला पण आला पाहिजे, नुसतं मध्याने आला पाहिजे. गृह्य मध्य ऋषीने तप केलं आणि गणानाथम गणपती हिची उत्पत्ती केली. तर एकदा काय झालं, ते तप करत असताना, तप म्हणायचं, तप नाही, तप तप गप, नाकामधुरी पडलं
एक लाल 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 असं छोटं मूल धरतीवरती पडलं. त्यावेळेला उत्पत्ती तशीच होती. त्यावेळेला अयोनी योनीशिवाय उत्पत्ती व्हायची. बघा गणपती बाप्पा माळापासून, नाही का, गणपती बाप्पा माळापासून, हनुमंत फळापासून, आंब्यापासून. तर अशी त्यावेळेला उत्पत्ती व्हायची. तर नाकामधून पडल्यानंतर ते मूल बघताय गुस्सेवंत ऋषीच्या तोंडावर आणि गुस्से ऋषी बघताय त्याच्या तोंडावर. तेव्हा गुस्से ऋषी म्हणाले, अरे मना ओळखलंच काय तवा. ते म्हणाले, कोण तुम्ही? नाही म्हटलं ते सांगतात, मी तुझा बाप आहे, आय एम युअर फादर. ते ना इंग्लिश बोलले, मी इंग्लिश बोललोय. बुवाने मला सांगितलं ना मी इंग्लिश जास्त बोलतो, आता बोलूनच दाखवतो. तर म्हणतात मी तुझा पिता, आय एम युअर फादर. इंग्लिश मध्ये बोलले, ते नाही बोलले, आम्ही आता बोललो. कारण ना लहान लहान मुलं इंग्लिश बोलायला घाबरतात. काय घाबरायचं नाही हो. हिंदी किंवा मराठीमध्ये थोडं थोडं इंग्लिश मिक्स करत बोलायचं. तुमचं इम्प्रेशन पडलंच पाहिजे. आमचं पडलं होतं. एकदा दादरला जात होतो, गोवा पण होते बरोबर, आणि दोघे तिघे जण फॉरेन येत होते. आमच्या समोर ते म्हणाले, अरे त्यांच्या भाषेत, अरे आम्हाला फक्त त्यातलं परळ समजलं होतं. पण मराठी माणूस मागे फिरणार नाही. मी विचार करतोय, आपण दादरला आहोत आणि हे काहीतरी परळ बोलताय आणि यांना परळला जायचं वाटतं. बुवा पण विचारते, काय बुवा काय बोलतात ते? म्हटलं गप्प बसा, आंब्याचा भाव नाही विचारत आहे, ते इंग्लिश बोलतायत, गप्प बसा. आणि मी पुढे गेलंय मालवणी बोललंय. येतात थोडे येतात बघा. कारण ना आमचे गुरु कोण, चंद्रकांत कदम, त्यांच्या सानिध्यात असताना शिकलो. या छाती बोला दिसेल. हा तर म्हणाल मी तुझा पिताशी आहे. मग तो मोठा होत गेला, राक्षस होतो. मोठा होत गेला आणि सांगतोय, बाबा मी देवांचा राजा होणार आहे, इंद्रपद घेणार आहे, इंद्राची खुर्ची मी हस्तगत करणार आहे. म्हणाल तुला काही झेडपीच दिसली आणि हे पंचायत समिती, मोठ्या इलेक्शन होऊन गेले, 2 लोकसभा विधानसभा, तेव्हा लढवायचं होतं ना. पण त्यावेळी माझी हे नव्हती, कॅपॅसिटी नव्हती. आता खोटे आले बरेच, ते संपवतो. तर म्हणाला, बाबा मला देवांचा राजा व्हायचा आहे, म्हणजे इंद्राचं पद घ्यायचं आहे. तर ऋषभमध्ये ऋषीने त्याला सांगितलं, बेटा ते सहजासहजी साध्य होणार नाही. त्यासाठी तुला तप करायला लागणार. तू तप कर आणि गणपतीला प्रसन्न करून घे. त्याबरोबर त्याने हजारो वर्ष तप केलं आणि गणपतीला प्रसन्न करून घेतलं. आणि गणपती समोर उभा राहिल्यानंतर तो मुलगा म्हणतो गणपतीला, गणराया तेही वरदा मला यांच्या नावाने हे 120 रुपये आलेले. धन्यवाद. प्राईज मिळालेलं राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढे त्यांची वाटचाल आयुष्य यशस्वीपणे पुढे जावी ही गणरायाकडे प्रार्थना करतो. गणराया देही वरदा मला जग हे जिंकायचा. निरंतर तुझा केला जप.
आहे. गणपती तथास्तु म्हणाले, कारण त्याने एका अंगठ्यावरती उभा राहून तप केलं होतं हजारो वर्ष. हे राक्षसांचं असं असतं बघा, उग्र तप करतात, उग्र तप. कितीही वर्ष, 100 वर्ष होऊ, 1000 वर्ष होऊ तप करणार, पण त्यांच्यात सुद्धा काहीतरी फॉल्ट आहे, कमीपणा आहे. काय? चांदणी भाग, बाई आणि बाटली ही राक्षसाला दिसली की त्यांचं मन एकदम पागळतं. तर त्याने तप केला आणि वर दिला. गणपतीने वर दिला त्याला. काय वर दिला बघा? 3 अशी मोठी पुरं, म्हणजे नगरी आणि कोल्हापूर, कसं म्हणजे त्याला पूर म्हणजे शहर, अशी 3 दिली. एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक लोखंडाचं. आणि या म्हणाले, ह्या 3 पुरावरून तुला कोण म्हणतील? त्रिपुरासूर म्हणतील. त्रिपुरासूर इथे त्याचं नामकरण केलं. आणि ही जेव्हा, आणि त्याला प्रचंड सामर्थ्य दिलं, शक्ती दिली. आणि म्हणाला, दिसेल त्याला ठोकून काढ. आणि म्हणाला, जेव्हा जेव्हा शंकराच्या एका बाणाने ते 3 पुरं म्हणजे 3 नगर जेव्हा जळून खाक होतील, तेव्हा तुझाही अंत ठरलेला असेल. पण हे ऐकायला तो तिथं थांबलाच नाही, कारण वर मिळतात त्याला एवढा आनंद झाला का नाचायला लागला. हो, नाचायला लागला. कसं? ₹200 प्राइज झालेलं आहे. कैलासचे विजय धुरे यांच्या स्मरणार्थ ₹200. धन्यवाद. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही सदिच्छा. शेवटचं सांगितलेलं त्याने ऐकलंच नाही. अतिशय शक्ती तुला प्राप्त होईल आणि तू देवाचा राजा होशील, असा वर दिल्यानंतर तो आनंदाने नाचत सुटला. आणि सगळे देव येतील त्यांना ढिशू कडून मारत सुटला, कारण त्याला शक्ती दिली होती तेवढी गणपतीने. सगळे देव घाबरून पळून लपून बसले, येऊन बसले.